अतुल दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या यावल शहरात आता नगरपालिकेच्या आगामी निवडणुका लागणार आहेत हो. आणि राज्यात पक्षांतराचं इकडून तिकडून इकडे असे बरेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची प्रक्रिया सुरू आहे. याबद्दल आपणही आपलं काही नियोजन आहे का पक्ष सोडण्याबद्दल किंवा सत्ताधारी गटात जाण्याबद्दल? माझं असं कुठल्याही प्रकारचं पक्षांतर करण्याचं नियोजन नाही. आज देखील नाही आणि भविष्यात देखील राहणार नाही. माझा स्वतःवरती विश्वास आहे. मी केलेल्या कामांवरती माझा विश्वास आहे आणि यावल नगरपालिका क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नगरपालिकेच्या राजकारणामध्ये पक्षीय भेदाभेद न करता यावल शहराची जनता स्वतः काम करणाऱ्या व्यक्तीशी पाठीशी राहण्याची भूमिका सातत्याने यावल शहराने घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पक्षांतर करण्याचा विषय नाही. कार्यकर्त्यामध्ये जर ताकद असली, त्याच्यामध्ये जर क्षमता असली तर निधी आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो कुठल्याही पक्षामध्ये राहून या शहराचं काम करू शकतो. याच्यावरती मी ठाम आहे. नगरपालिकेच्या राजकारणात तुमचं चक्र कसं राहणार आहे राजकीय? नगरपालिकेच्या राजकारणामध्ये असं आहे की 5 वर्ष यावलची जनता किंवा प्रत्येक भागातली जनता आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सातत्याने मांडत असते. परंतु निवडणुकीच्या कालखंडामध्ये निवडणूक जेव्हा लागते त्यावेळेस लोकांनी मेरिटवरती त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता जो शहरामध्ये आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये लेखाजोखा जो असतो तो त्या मतदानाच्या स्वरूपात दिसला पाहिजे. म्हणून मी या शहरातल्या नागरिकांना आवाहन करणार आहे की ज्या प्रकारे जो कार्यकर्ता चांगल्या प्रकारचं काम करत असेल त्याला निवडून देण्यासाठी साऱ्यांनी या ठिकाणी मदत केली पाहिजे. खरं म्हणजे मला अत्यंत अल्पावधी त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा कालखंड मला खूप अल्प मिळाला, परंतु कमी काळामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न मी केला आणि जर एक चांगल्या प्रकारचं उत्तम नियोजन केलं तर निश्चितपणे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या 18 नगरपालिका आहे त्याच्या तुलनेमध्ये यावल नगरपालिका कुठेतरी मागे अशी सहल माझीसुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याही मनात आहे आणि यावलकरांच्या जनतेच्याही मनात ती सहल आहे. आणि ती दूर करण्यासाठी जर 5 वर्षाचा कालखंड जर या यावल शहराने मला दिला तर निश्चितपणे या शहराचा कायापालट करण्याची क्षमता माझ्यात आहे. हे यावल शहराला शहर जाणून आहे. बरं, एक दुसरा प्रश्न, विकास कामे करताना सत्ताधारी गटात असले तर जास्त फायदा होतो असं राजकीय समीकरण आहे, यावर तुम्ही काय म्हणता? हे जरी खरं असलं तरी सत्ताधारी जरी सत्तेमध्ये जरी असले तरी यावल शहरात देखील त्याच मतदारसंघामध्ये येतं. त्यामुळे एखादा कार्यकर्ता वेगळ्या पक्षाचा निवडून आला किंवा एखादा वेगळा पदाधिकारी वेगळ्या पक्षाचा पदाधिकारी निवडून आला म्हणून त्या शहराचा विकास होणार नाही असं नसतं. तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे. महाराष्ट्र शासन निधी देण्यासाठी वेगवेगळ्या शीर्षकाखाली महाराष्ट्र सरकारचा निधी या नगरपालिकांना प्राप्त होतो. महाराष्ट्र सरकार म्हणजे समुद्र आहे, परंतु त्या गावाचा नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधी याच्याकडे किती मोठं भांडं आहे त्याच्या भांड्यामध्ये जेवढं पाणी बसेल ते आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. या भूमिकेतून मी काम करतो. ओके, धन्यवाद.